नोटीस पहा काय आहे तुमच्यासाठी. जस्ट फक्त आजच्या दिवसासाठी कांगणे सरचं लेक्चर आपल्या मॅथच्या टाइम मध्ये होईल. म्हणजे सायन्सचं लेक्चर मॅथच्या आणि मॅथचं लेक्चर सायन्सच्या टाइम मध्ये फक्त आजच्या दिवसासाठी. राईट. उद्यापासून आपलं लेक्चर राईट मॅथचं 9 वाजता असेल. फक्त आजचा दिवस थोडस स्वॅप केलंय. राईट. ओके. लक्षात आलं तुमच्या की नंतर 8 ते 9 लेक्चर झाल्यानंतर 9 ला कांगणे सरचं लेक्चर होईल. ओके. चलो लेट स्टार्ट. कोणता चॅप्टर सुरू आहे आपला? सेट. राईट. ओके. सो लक्षात घ्या सेट चॅप्टर सुरू आहे आणि सेट चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलेलं आहे लक्षात घ्या. कालच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहत होतो? प्रॅक्टिस सेट 1.3 completed, then we are ready to do operation on set. अरे वा, आपल्याला ऑपरेशन करायचे आहेत कशावरती? सेट वरती. ऑपरेशन कसं करतात माहितीये का तुम्हाला? तुम्हाला माहिती असलेलं ऑपरेशन सांगा बरं एखादं. मॅथ मध्ये ऑपरेशन कुठून आलं सर? आम्ही तर ऐकलं होतं ते तर सायन्स मध्ये बायो मध्ये राहते ऑपरेशन करायचं. डॉक्टर होण्यासाठी मॅथची काय गरज आहे असं ऐकलं होतं. मग मॅथ मध्ये ऑपरेशन आलं कुठून? व्हेरी गुड कार्तिक. राईट. पहा, मी जर असं म्हणलं तुम्हाला तुम्ही सुद्धा ऑपरेशन करत असता मॅथ मध्ये तर भारी वाटायला पाहिजे तुम्हाला. आतापर्यंत खूप सारे ऑपरेशन तुम्ही केलेले आहेत. राईट. सो तर पहा, लक्षात घ्या की आपण खूप सारे ऑपरेशन करत असतो डेली लाईफ मध्ये. नंबर वरती ऑपरेशन करत असतो. प्लस, मायनस, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, हे सर्व ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, दीज आर ऑपरेशन्स इन मॅथ. ते आपण नंबर वरती करत असतो. सपोज 4 + 5 वी डू द ऍडिशन. ऑपरेशन कोणतं केलं आपण? ऍडिशन केलेली आहे 4 + 5. आणि मग त्या ऑपरेशन कसं करायचं त्या ऍडिशनचा एक मिनिंग आहे. लक्षात घ्या, ऍडिशन करणे म्हणजे 2 नंबरचं ऍडिशन कसं करायचंय किंवा 2 नंबरचं सबट्रॅक्शन कसं करायचंय याचं तुम्हाला कम्प्लीट मिनिंग माहिती आहे आणि तुम्ही या 2 नंबर वरती ऑपरेशन केलेलं आहात. मग आपला टॉपिक काय आहे? ऑपरेशन्स ऑन सेट. आपल्याला ऑपरेशन करायचे आहेत, पण ते ऑपरेशन कशावरती करायचे आहेत? सेट्स वरती करायचे आहेत. सो सेट मधले ऑपरेशन आधी काही डेफिनेशन केलेली असेल की बाबा ऍड म्हणजे काय किंवा सबट्रॅक्ट म्हणजे काय. सेट मध्ये डायरेक्ट ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येत नाही आपल्याला. सेट मधील ऑपरेशनची नावं वेगवेगळी आहेत. मग काय आहेत सेपरेट सेट मधल्या याची नावं? पहिलं ऑपरेशन आहे इंटरसेक्शन ऑफ सेट. इंटरसेक्शन हे एक ऑपरेशन आहे. कोणावर करावं लागणार ऑपरेशन आहे? सेट वरती करावं लागणार एक ऑपरेशन आहे इंटरसेक्शन ऑफ सेट. म्हणजे जर समजा तुम्हाला 2 सेट दिलेले आहेत ए आणि बी आणि तुम्हाला सांगितलं इंटरसेक्शन करा,
बरोबर आहे. तर त्या इंटरसेक्शनला एक वेगळा अर्थ आहे, एक वेगळा मिनिंग आहे. तो मिनिंग आपण समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला हे ऑपरेशन करता येईल. राईट. सो इंटरसेक्शन ऑफ सेट म्हणजे काय असेल पहा. द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट. म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे एक वेगळा सेट आहे. कोणत्या एलिमेंटचा? सेट ऑफ एलिमेंट विच आर कॉमन इन बोथ सेट. म्हणजे दोन्ही सेट मधले जे कॉमन एलिमेंट आहेत ते या सेट मध्ये घ्यायचं आणि त्या सेटला आपण इंटरसेक्शन ऑफ दीज टू सेट म्हणणार आहोत. आणि इट इज डिनोटेड बाय लाईक धिस. हे इंटरसेक्शनचं साइन आहे. सो ए इंटरसेक्शन बी. right. So intersection of A and B is a set of all elements which are common in A and B. पहा बरं, समजलं का? काही अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये, सर्व समजलं आपल्याला. राईट. ओके, व्हेरी गुड. सो हेडिंग टाका, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. राईट. इंटरसेक्शन ऑफ टू सेट, डेफिनेशन लिहा. The intersection of two sets A and B, intersection of two sets A and B A and B intersection of two sets A and B intersection of two sets A and B is a set of common elements of is a set of common elements of is a set of common elements of set A and B. Set A and B. Set A and B. It is written as, next line मध्ये लिहा, it is written as, it is written as it is written as it is written as A इंटरसेक्शन B. इंटरसेक्शनचं साइन हे आहे, राईट. त्याला असं लिहितात, A इंटरसेक्शन B. रीड कसं करायचंय? A इंटरसेक्शन B असं रीड करायचंय. जर आपण एखादं एक्झाम्पल जर घेतलं याच्यामध्ये, suppose A is 3, 6, 9, 12 and B is 3, 4, 5, 6. Now A intersection B is set of elements which are common. Common म्हणजे
दे शुड बी प्रेझेंट इन ए ॲज वेल ॲज बी. ए मध्ये पण असणारे आणि बी मध्ये पण असणारे एलिमेंट याला आपण इंटरसेक्शन म्हणणार. Therefore A intersection B will be काय येणार 3 3 हा कॉमन एलिमेंट आहे. 6 इथे आहे का आहे राईट कॉमन एलिमेंट आहे. 9 इथे आहे का नाही लिहिणार मी. 12 इथे आहे का नाही लिहिणार मी. 4 ला चेक करायची गरज नाही. एकदा असं चेक केलं की झालं. म्हणजे कॉमन एलिमेंट कोणते आहेत 3 and 6. So A intersection B will be 3 and 6. Right? सो याचं ए इंटरसेक्शन बी काय येणार 3 and 6. जर मी व्हेन डायग्राम काढली तर पाहूया आपण. व्हेन डायग्राम ए मध्ये कसं येणार पहा. ए जर हा सेट घेतला तर काय येणार पहा 3 6 9 12. बी सेट काढत असताना ए इंटरसेक्शन बी मधले असे काही एलिमेंट हा बी सेट झाला हा ए सेट झाला. 3 आणि 6 ए मध्ये पण आहेत बी मध्ये पण आहेत आणि इथे मात्र 5 आणि 4 मात्र नाहीयेत. तर आपल्याला व्हेन डायग्राम मध्ये सुद्धा क्लिअर लगेचच आयडिया येईल पहा की हे 3 आणि 6 या बी सेट मध्ये सुद्धा आहेत ए सेट मध्ये आहेत. म्हणजे ए इंटरसेक्शन बी जर मला शो करायचं असेल तर मी हा पार्ट घेणार आहे शेडेड पोर्शन ए इंटरसेक्शन बी. लक्षात आलं. व्हेन डायग्राम काढून घ्या त्याच्यासाठी. राईट. आता मला बी इंटरसेक्शन ए काढून दाखवा बरं. बी इंटरसेक्शन ए काढून दाखवा. बी इंटरसेक्शन ए काय येईल आपल्या एक्झाम्पल साठी. बी इंटरसेक्शन ए आपण काय काढलंय ए इंटरसेक्शन बी काढलंय. आता बी इंटरसेक्शन ए काय येईल. अरे बापरे सेमच येतंय नक्की. कारण ए आणि बी मधले कॉमन एलिमेंट घ्यायचे परत. म्हणजे हे असं आहे का बघा बरं. 2 + 3 केलं काय आणि 3 + 2 केलं काय. आन्सर तर 5च येणार आहे. सो ए इंटरसेक्शन बी केलं काय किंवा बी इंटरसेक्शन ए केलं काय. आता प्रॉपर्टीज मध्ये लिहायचंय. फर्स्ट प्रॉपर्टी टाका. मग फर्स्ट प्रॉपर्टी टाका. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स. हेडिंग टाका आधी. प्रॉपर्टीज ऑफ intersection of sets. Properties of intersection of sets. फर्स्ट प्रॉपर्टी लिहा. फर्स्ट प्रॉपर्टी लिहा. A intersection B is equal to B intersection A. पहा पहिली प्रॉपर्टी इंटरसेक्शन कसं लिहायचं. A इंटरसेक्शन B इज इक्वल टू B इंटरसेक्शन A. राईट. क्लिअर आहे का इथेपर्यंत. सर्वांना क्लिअर आहे सर्व. ओके व्हेरी गुड. सो आता लक्षात घ्या की याच्यामध्ये जर माझ्याकडे 2 सेट आहेत समजा A इज इक्वल टू 1 2 3 4 आणि B इज इक्वल टू आहे 2, 4. तर मला सांगा A इंटरसेक्शन B काय येणार. A इंटरसेक्शन B काय येणार. दोन सेट दिलेत A आणि B. सो A इंटरसेक्शन B काय येणार 2,
4. व्हेरी गुड. 2,4. पहा, हे प्रॉपर्टी लिहिल्यात तुम्हाला अवघड वाटू शकतात, पण एकदम आपण असं काही अवघड नाहीये. मॅथ म्हणजे एकदम तुमच्या डेली लाईफ मध्ये जसं कॉमन सेन्स म्हणतो का नाही आपल्याला, ते आहे. एकदम एकदम पहा इझी. म्हणजे समजा जर बी, जर इथे काय आहे पहा, बी इज अ सबसेट ऑफ ए आहे. बी हा ए चा एक पार्ट आहे. मग इंटरसेक्शन काढल्यानंतर ए इंटरसेक्शन बी आणि बी काय आलं, इक्वल आलं. बघा बरं, समजलं का मी काय म्हणतोय ते. जर बी हा ए चा सबसेट असेल तर इंटरसेक्शन हा बीच येतो. व्हेन डायग्रामने समजूया. व्हेन डायग्रामने समजूया. समजा ए सेट असा आहे, ए सेट असा आहे आणि बी सेट काय आहे, सबसेट आहे. बी सेट सबसेट आहे म्हणजे या ए मध्ये असला पाहिजे. एवढं तर क्लिअर आहे का? बघा बरं, हे ए आणि हे बी. बी जर ए चा सबसेट असेल तर बी हा ए च्या मध्ये असला पाहिजे. बी हा ए च्या मध्ये असला पाहिजे. राईट. सो या दोघांमध्ये इंटरसेक्शन काय येणार, या दोघांमध्ये इंटरसेक्शन काय येणार, हा पार्ट येणार. हा पार्ट बी मध्ये पण आहे आणि ए मध्ये पण आहे. देअरफॉर सेकंड प्रॉपर्टी काय येणार, इफ बी इज अ सबसेट ऑफ ए देन बी इंटरसेक्शन ए किंवा ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. म्हणजे जो सबसेट आहे तोच इंटरसेक्शन येणार. जो सबसेट आहे तोच इंटरसेक्शन येणार. ही प्रॉपर्टी क्लिअर आहे का? पहिला क्वेश्चन. यस मध्ये किंवा नो मध्ये यस आणि एन लेटर टाकायचे फक्त. राईट. क्लिअर आहे प्रॉपर्टी. व्हेरी गुड. आवाज फक्त तुला येत नसेल ज्ञानेश्वर, चेक कर एकदा. बाकी सर्वांना आवाज येतोय कारण उत्तर देत आहेत ते. राईट. ओके, चलो लिहून घ्या मग ही प्रॉपर्टी. तुम्हाला जर एक्झाम्पल पाहिजे असेल तर एक्झाम्पल पण लिहून घ्या. तुम्हाला नंतर आठवत नाही की असं कसं काय लिहिले होते सरनं. बर, मग मी आता उगाचच तुम्हाला मॅथ अवघड आहे हे सांगण्यासाठी काय करणार, याच्या उलट लिहिणार. म्हणजे जर तुम्हाला असं आलं की रे बाबा ए इंटरसेक्शन बी जर बी येत असेल तर तुम्ही काय म्हणणार, याच्यावरून काय सांगणार सांगा बरं. जर ए इंटरसेक्शन बी जर बी येत असेल तर बी हा काय असला पाहिजे, बी हा काय असला पाहिजे. हेच उलट लिहिले पहा. जर बी हा सबसेट असेल एचा तर इंटरसेक्शन बी आलं. मग इंटरसेक्शन जर बी येत असेल तर मी काय सांगू शकतो बी बद्दल, बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए. राईट. परत एकदा पहा, एक्सप्लेन करतोय मी. जर बी हा ए चा सबसेट असेल, बी हा ए चा सबसेट असेल, एक्झाम्पल सहित सांगितलंय, बी हा ए चा सबसेट असेल तर इंटरसेक्शन हा बीच येतो. इथं काढून दाखवलंय इंटरसेक्शन 2,4. राईट. थर्ड प्रॉपर्टी पण लिहून घ्या मग. थर्ड प्रॉपर्टी लिहून घ्या. चला, झालं का? फोर्थ प्रॉपर्टी पहा आता.
कोणत्याही दोन सेटचं इंटरसेक्शन म्हणजे समजा मी असे सेट घेतले किंवा असे एकामध्ये एक घेतले, त्याचं जे इंटरसेक्शन असतो तो हा एचा पण पार्ट आहे आणि बीचा पण पार्ट आहे. दॅट इज आय कॅन से दॅट ए इंटरसेक्शन बी A intersection B is a subset of A and A intersection B is a subset of B. या प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलं मी, जेव्हा आपण दोन कोणतेही सेट घ्या आणि इंटरसेक्शन जेव्हा आपण त्यांचा काढू, त्या दोन सेटचा इंटरसेक्शन हा ऑलवेज ए आणि बी चा सबसेट असणार, कारण आपण त्याच्यामधलेच एलिमेंट घेणार आहेत. हे लॉजिकली बरोबर वाटते का बघा बरं. आपल्याला इंटरसेक्शन काढताना मी ए आणि बी मधले कॉमन एलिमेंट घेणार आहे, म्हणजे याच्यामधले सर्व ए च्या बाहेरचे तर घ्यायचे नाहीत आणि बी च्या बाहेरचे तर घ्यायचे नाहीत. म्हणून हा इंटरसेक्शन जो काढलेला असतो हा या ए चा आणि बी चा काय असायला पाहिजे, सबसेट असायला पाहिजे. क्लिअर आहे का ज्ञानेश्वर? सेकंड थर्ड प्रॉपर्टी आता अजून काय अडचण असेल तर सांगा मला. चला सर्वांना क्लिअर आहे की फोर्थ प्रॉपर्टी पहा मी काय सांगितलेली आहे, असं नवीन काहीच नाही, जे तुम्हाला माहिती आहे तेच, की इंटरसेक्शन जर काढला तर तो ए मधचा पण पार्ट आहे आणि बी चा पण पार्ट आहे. राईट? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, बर. आता पहा की आपण जेव्हा इंटरसेक्शन काढत होतो याच्या आधी एक कन्सेप्ट बघितली होती, कॉम्प्लिमेंट. याच्यामध्ये आधी एक कन्सेप्ट पाहिली होती आपण, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. बर, मग मला सांगा, जर एक युनिव्हर्सल सेट घेतला मी 1 2 3 4 5, ए जर सेट घेतला मी 2 3 4, तर ए चा कॉम्प्लिमेंट काय येतो सांगा मला. ए चा कॉम्प्लिमेंट काय येतो? व्हेरी गुड, 1 and 5. Now find A intersection A dash. A intersection A dash. एमटी आला नक्की? शुभम, ए इंटरसेक्शन ए डॅश, ए आणि ए डॅश मध्ये कॉमन एलिमेंट कोण आहेत? नल सेट, एम्प्टी सेट, व्हॉइड सेट, त्याला वेगवेगळी नाव आहेत. नल सेट, एमसी सेट, व्हॉइड सेट, त्याला वेगवेगळी नावं आहेत. सो याच्यामध्ये एम्प्टी सेट आपण हेच प्रॉपर्टी पाहिली होती का? पहा, कॉम्प्लिमेंट मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, इंटरसेक्शन हे फाय येतं. कॉम्प्लिमेंट सोबत जर त्याच इंटरसेक्शन घेतलात तर फाय यायला पाहिजे. राईट? सो इट इज युअर फिफ्थ प्रॉपर्टी. लिहून घ्या, फिफ्थ प्रॉपर्टी. एक्झाम्पल पण लिहून घेऊ शकता तुम्ही. यस, 10% म्हणजे लेक्चर कम्प्लीट होईल गौरव आपलं. 10% म्हणजे भरपूर आहे बॅटरी. एक डिनर होतं त्याच्यामध्ये, म्हणजे एक लेक्चर होतं त्याच्यामध्ये असं.
ओके, मग चार्जिंग रात्रीच करायची की रे? चार्जिंग करून ठेवायचं, आपल्याला तर माहिती आहे लेक्चर पाहावं लागतात म्हणून. मग गेम खेळायचं जरा बंद करायचं आणि चार्जिंग करून घ्यायची, आहे का नाही? सोपं आहे का बघ बरं? ओके चलो, त्याच्यानंतर पहा, जर मी ए इंटरसेक्शन ए काढलं तर ए आणि ए इंटरसेक्शन एच काढलं, दुसरा पण सेट मी तेच घेतला की 2 3 4, तर ए इंटरसेक्शन एच येतं. हे काही सांगायची गरज आहे का? याला काही पाठ करायची गरज आहे का? ओके, नो प्रॉब्लेम, यू कॅन लिव्ह लेक्चर, राईट, वॉच रेकॉर्डेड व्हिडिओ. जे कोणी आता पाहू शकत नाहीत लाईव्ह मध्ये त्यांनी रेकॉर्डेड लेक्चर पाहायचे. हे कळलं का सांगा मला? हे काय सांगण्यासारखी गोष्ट आहे का सर? हे म्हणजे असं झालं एवढं सोपं. ए इंटरसेक्शन ए हे एच असतं, बरोबर आहे. आणि ए इंटरसेक्शन फाय जर एखाद्या फाय सोबत जर घेतला मी, तर फाय मध्ये तर कोणीही नसतं, म्हणून ए इंटरसेक्शन फाय हे ऑलवेज फाय येणार आहे, कारण फाय इज अ वाईड सेट, सो इट इज अ 6 and 7th प्रॉपर्टी. उग नंबर आपल्याला लय असते, आम्हाला 7 प्रॉपर्ट्या पाठ करायच्यात. पाठ करायच्यात का ऍक्च्युली लक्षात ठेवायच्यात. पाठ करणं वेगळं, रट्टा मारायचा नाही. मॅथ मध्ये समजून घ्यायचं म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला लक्षात राहील. न समजून घेता जर तुम्ही ट्राय करत असाल तर त्याला रट्टा मार म्हणतात, आहे का नाही? सो रट्टा करायचा नाही मॅथ मध्ये. सो ए इंटरसेक्शन ए डॅश इज फाय, ए इंटरसेक्शन ए इज अल्सो ए, आणि ए इंटरसेक्शन फाय एखाद्या कोणत्याही सेटचा इंटरसेक्शन एम्प्टी सेट सोबत घेतला तर तो एम्प्टी सेटच येतो. Is this is clear? Right? Okay. पहा, इंटरसेक्शन सेटला जर रूल मध्ये लिहायचं असेल तर तिथे स्टार करून लिहून घ्या. रूल मेथड मध्ये कसं लिहिलं जातं इंटरसेक्शनला? ए इंटरसेक्शन बी इज एलिमेंट ऑफ एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजे एक्स हा ए मध्ये पण असला पाहिजे आणि एक्स हा बी मध्ये पण असला पाहिजे. हो, कोणत्याही सेटचा सबसेट येतो फाय. विघ्नेश, कोणत्याही सेटचा सबसेट फाय हा कोणत्याही सेटचा सबसेट असतो. आपण सबसेट मध्ये पाहिलेला आहे, राईट? प्रत्येकाचा सबसेट असतो फाय, प्रत्येकाचा. कोणताही सेट घ्या, त्याचा जर सबसेट काढायचा झाला तर फाय येतोच. आणि हे रूल मेथड मध्ये लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. इंटरसेक्शन कसं लिहितात? ए इंटरसेक्शन बी इज एक्स सच दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ ए अँड एक्स इज एलिमेंट ऑफ बी. हो, त्या सेट मध्ये एलिमेंट असतील तरी फाय हा सबसेट येतो. त्याचा अर्थच तसा होतो. फाय हा सबसेट प्रत्येकाचा आहे. जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा काय त्याच्यामध्ये एलिमेंट असतील नसतील, सर्वांचा फाय हा सबसेट असतो. हे पाहिले आपण, राईट? ओके चलो. सो
आफ्टर दॅट इन ऑपरेशन, एक ऑपरेशन आपल्याला क्लिअर आहे का? कोणतं ऑपरेशन पाहिलं आपण? इंटरसेक्शन. इंटरसेक्शन ऑपरेशन काय करायचंय त्याच्यामध्ये? कॉमन एलिमेंट घ्यायची आहेत. दोन सेट मधले कॉमन एलिमेंट जेव्हा घेतो आपण तेव्हा आपलं ऑपरेशन कम्प्लीट होतं. ऑपरेशन इंटरसेक्शन, राईट? ओके सर. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे आपल्याला डिस नाही हो सर, ते डिस आहे. कसं आहे? डिसजॉइंट सेट. नावातच आहे का बघा बरं त्याच्या. डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट, तिथे जॉइंट नाहीच आहे. त्याच्या जॉइंटला आपण इंटरसेक्शन म्हणतो. म्हणजे ए जर असा असेल, बी जर असा असेल, त्यांच्यामध्ये जो पार्ट असतो कॉमन त्याला ए इंटरसेक्शन बी म्हणतो. पण जेव्हा ते दोघं कनेक्टेडच नाहीत तर तुम्ही इंटरसेक्शन काय घेणार आहात? बरोबर आहे की नाही? एम टाकतो मी पेन मध्ये. त्यामुळे डिसजॉइंट सेट म्हणजे त्या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट नसले पाहिजेत. मग डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन लिहून घ्या, आधी एक्सप्लेन करतो मी परत. इफ टू सेट्स have no common element, if two sets have no common elements, एलिमेंट म्हणलंय, फाय हा एलिमेंट नाहीये उत्कर्षा. फाय हा एलिमेंट नाहीये. तुझा क्वेश्चन बरोबर आहे अगदी, पण फायला आपण एलिमेंट म्हणतो का? फाय एक म्हणजे असं जादूची गोष्ट असल्यासारखं आहे, त्याच्यामध्ये काहीच नाहीये, आपल्याला माहितच नाही नेमकं काय आहे ते. बरोबर आहे? मग आपण डेफिनेशन काय सांगितली की नो कॉमन एलिमेंट. फायला आपण एलिमेंट म्हणत नाही, राईट? गुड क्वेश्चन. सो लिहून घ्या, इफ टू सेट्स हॅव नो कॉमन एलिमेंट, if two sets have no common element, then they are disjoint sets. Then they are disjoint set. Then they are disjoint set. याला शॉर्ट मध्ये कसं लिहिणार आम्ही सर? आम्हाला आता येतंय सर, आम्ही हुशार झालोय आता. एवढं लिहायची काहीच गरज नाही, फक्त असं लिहिणार आम्ही. कसं लिहिणार? इफ काय रे? इफ ए इंटरसेक्शन बी काय असलं पाहिजे? त्यांच्यामध्ये जर कॉमन एलिमेंट नाही, कोणताही कॉमन एलिमेंट नाहीये, म्हणजे ए इंटरसेक्शन बी काय असलं पाहिजे? सांगा बरं, विचार करा. त्या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट काही नाहीये. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट. मग इंटरसेक्शन जर घ्यायचं नाही, व्हेरी गुड, झिरो म्हणायचं नाही, फाय म्हणायचं, श्रुती, राईट? कॉमन झिरो नसतंय, ते एलिमेंट आहे असं तरी लिहा, किंवा त्याला फाय तरी लिहा. Therefore, if A intersection B is a phi, then A and B are disjoint set. अशी सुद्धा डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. If A intersection B is phi, then A and B are disjoint set. हे पण लिहून घ्या आणि एक्झाम्पल लिहून घ्या. A is equal to समजा 1 2 3 आहे, B is equal to 4,5 आहे, देन A इंटरसेक्शन B काय येणार? 5 येणार. Therefore
A and B are disjoint set. झिरो एलिमेंट आहे का? झिरो एलिमेंट, हा जर असा जर नंबर असेल तर झिरो एलिमेंट आहे. म्हणजे काय क्वेश्चन विचारतेस मला कळलं नाही बरं का प्राजक्ता, की नेमकं क्वेश्चन काय की झिरो बघ या ए मध्ये जरी झिरो असते किंवा बी मध्ये जरी झिरो घेतलं मी हे झिरो, तर हे झिरो वेगळे आहे. हे झिरो या ए मध्ये नाहीये तरी सुद्धा ए इंटरसेक्शन बी 5 येणार. या बी मध्ये जरी झिरो मी एलिमेंट म्हणून घेतलं तरी सुद्धा ए इंटरसेक्शन बी 5 येणार, कारण बी मध्ये झिरो आहे पण ए मध्ये झिरो कुठे आहे? झिरो हा एक एलिमेंट आहे आणि 5 हा एक वेगळा आहे. झिरो आणि 5 मध्ये कन्फ्युज नका हो. झिरो हा ऍक्च्युअली एक नंबर आहे ना, पण 5 म्हणजे काहीच नाही, झिरो सुद्धा नाही, असा त्याचा अर्थ होतो. कळलं का बघा बरं? का दुसरा काही म्हणजे तुम्हाला जर काही वेगळं विचारायचं असू शकतं, राईट? ओके, व्हेरी गुड. चलो, पहिलं ऑपरेशन पाहिलं आपण इंटरसेक्शन. इंटरसेक्शन मध्ये कॉमन एलिमेंट आम्ही घेतो सर. इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज काय पाहिल्या सर? पहिल्यांदा जेव्हा दोन सेटचं इंटरसेक्शन घेतो तो इंटरसेक्शन वाला जो पार्ट आहे तो ए चा पण सबसेट असतो, बी चा पण सबसेट असतो. फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड, सर मी ए इंटरसेक्शन बी काढलं काय किंवा बी इंटरसेक्शन ए काढलं काय, दोन्ही सेम. थर्ड, जर सर मला जर ए इंटरसेक्शन बी हे बीच भेटत असेल तर त्याच्यावरून मला समजेल की बी हा ए चा सबसेट आहे. फोर्थ, याच्या उलट सर जर बी हा सबसेट असला तर ए इंटरसेक्शन बी हे बीच आलं पाहिजे. फिफ्थ, जर सर मी ए आणि ए डॅशचा जर इंटरसेक्शन घ्यायचा प्रयत्न केला तर तो एम्प्टी सेट किंवा फाय येतो, कारण तो सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट याच्या दोघांमध्ये कॉमन काही नसतं. सिक्स, सर ए इंटरसेक्शन ए हे ऑलवेज ए येतं. सेवन, सर एखाद्या सेट सोबत जर फायचा जर इंटरसेक्शन घेतला दॅट इज ए इंटरसेक्शन फाय तर तो ऑलवेज एम्प्टी सेट दॅट इज फाय. अशा टोटल 7 प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. आणि डिसजॉइंट सेट इज when there is no common element
that means intersection of those two sets is phi, then those two sets are called as disjoint set. क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर आहे, मध्ये काहीच डाऊट नाहीये. असं मॅथ असं एकदम असं आजच संपून जावं वाटतं असं एवढं आहे का नाही. ओके, व्हेरी गुड. सो नेक्स्ट इज युनियन ऑफ टू सेट्स. नेक्स्ट ऑपरेशन लिहा, युनियन ऑफ टू सेट्स. चला नेक्स्ट ऑपरेशन लिहा, युनियन ऑफ टू सेट्स. चल, तर युनियन ऑफ टू सेट कसं काढतो आपण? दोन सेटचा युनियन त्याला लिहायचंय AUB कॅपिटल यू ने, राईट. त्याला असं लिहितात, युनियन ऑफ टू सेट is a set of x such that x belongs to A or x belongs to B. इंटरसेक्शनला आपण इथं ऑर लिहिलं नव्हतं, इथं अँड लिहिलं होतं. म्हणजे ए मध्ये पण असला पाहिजे आणि बी मध्ये पण असला पाहिजे, किंवा त्याला म्हणलं होतं आपण कॉमन एलिमेंट म्हटलं होतं. पण वेन वे डू युनियन ऑपरेशन, युनियन हे जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन आपण करत असताना काय गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की असे एलिमेंट घ्यायचे ते ए मध्ये असले तरी चालतील, बी मध्ये असले तरी चालतील, कोणत्या तरी एका सेट मध्ये पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, ए जर मी 1 2 3 4 घेतलं, बी जर मी 3 4 5 6 घेतलं, तर ए युनियन बी म्हणजे ए मधले सर्व एलिमेंट दॅट इज 1 2 3 4 प्लस बी मधले सर्व एलिमेंट 3 4 5 6. ओके सर, वेट 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 वेट, यू आर टीचिंग रॉंग. दिस ऑपरेशन इज करेक्ट. ए युनियन बी म्हणजे ए मधले सर्व आणि बी मधले सर्व घ्यायचे. बट आमच्या सरांनी आम्हाला लिहून दिलंय की सेट मध्ये रिपीट एलिमेंट नाही आला पाहिजे. इथे 3 आणि 4 रिपीट येत आहे, म्हणजे रिपीट लिहायचं नाही. मग ए युनियन बी काय येणार पहा, 1 2 3 4. मग परत 3 ऑलरेडी आहे त्याच्यामुळे लिहिला नाही मी, 4 ऑलरेडी आहे त्याच्यामुळे लिहिला नाही मी. मग 5 आणि 6. जर वेन डायग्राम काढले आमच्या सरांनी तर ए मध्ये येणार 1 2, बी मध्ये येणार ए आणि बी मध्ये 3 4 आणि 5 6. ए इंटरसेक्शन बी म्हणजे एवढा पार्ट होता, पण ए युनियन बी म्हणजे हा सर्व पार्ट, ए चा पण पार्ट आणि बी चा पण पार्ट. समझे? आयडिया क्लिअर है युनियन म्हणजे काय, राईट? राइट, ओके. चलो, राइट डाउन डेफिनेशन, राइट डाउन डेफिनेशन. लिहा, union of two set A and B, union of two set. Okay, I will clear that doubt, Karthik, just wait a minute. Union of two set A and B
is a set of all elements which are present, is a set of all elements which are present in A and all elements in B. All elements in A and all elements in B. It is written as A U B. तिथं लिहिलंय मी AUB. त्याच्या पुढे ते लिहून घ्या. सेट बिल्डर मेथड मध्ये लिहिलंय मी. थँक यू. त्याच्या पुढे लिहून घ्या A युनियन B. सेट बिल्डर मेथड मध्ये लिहिलंय मी. एक्झाम्पल पण लिहून घ्या. जर A सेट असेल, B सेट असेल तर A युनियन B असं काढायला पाहिजे. असं म्हणजे इथेच लिहा 5-6. मी जागा ते तुम्हाला हे करून दाखवलं त्याच्यामुळे. राईट. वेन डायग्राम पण काढू शकता तुम्ही. हे आधी डायग्राम काढा. तुम्हाला पाहिलं की लक्षात येते, आठवतंय. हे सर्व पोर्शन म्हणजे A युनियन B असतो. हा A सेट, हा B सेट, हा मधला A इंटरसेक्शन B असता आणि हे सर्व एलिमेंट म्हणजे A युनियन B. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की रिपीटेड एलिमेंट नसतात सेट मध्ये. राईट. ओके. रिपीटेड एलिमेंट नसतात. कळालं सर? मग प्रॉपर्टीज उद्या पाहिजे. ओके. कार्तिकचा एक डाऊट आहे पहा की हा युनियन सेट असतो का? हा युनियन सेट असतो जर तुम्हाला दिला नसेल तर. युनियन म्हणजे युनिव्हर्सल. पण मी जर असं दिलं युनिव्हर्सल सेट हा 1 to 10 आहे. युनिव्हर्सल सेट मी ऑलरेडी दिलाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हा युनिव्हर्सल सेट म्हणता येईल का मग आता? कारण युनिव्हर्सल सेट मी खूप मोठा दिलाय. या हा पहा अशी डायग्राम येणार. हे झालं युनिव्हर्सल सेट. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 पर्यंत आलं, पण 7 8 9 10 हे नंबर नाही आहेत A युनियन B मध्ये. बरोबर आहे का? लक्षात आलं का? पहा हे नंबर A युनियन B मध्ये नाही आहेत. सो मला प्रत्येक वेळेस म्हणता येणार नाही की A युनियन B हे युनिव्हर्सल सेट आहे असं म्हणता येणार नाही. राईट. उत्कर्षा असं कुठे म्हणलं की मी 3 आणि 4 जे कॉमन एलिमेंट आहेत ते घ्यायचे नाहीत असं डेफिनेशन मध्ये म्हटलेलं आहे का? डेफिनेशन इज मोर इम्पॉर्टंट. की डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय की असे एलिमेंट घ्या जे A मध्ये आहेत सर्व आणि B मधले सुद्धा सर्व. मग याचा अर्थ A मध्ये 3 आहे, मग या 3 ला वाईट नाही का वाटणार मी A मध्ये असून मला घेतलं नाही? बरोबर आहे. या A ला खूप वाईट वाटू शकतं की 4 ला काय वाटणार मी A मध्ये आहे, किंवा 4 ला वाटणार मी B मध्ये आहे, मला का नाही घेतलं? तुम्हाला B मधले सर्व एलिमेंट घ्यायला पाहिजे होते. राईट.
बरोबर आहे की नाही. सो जरी कॉमन असले तरी कॉमन एलिमेंट सुद्धा घ्यायचे युनियन मध्ये, राईट. सो कॉमन एलिमेंट सुद्धा घ्यायचे. ओके, राईट. सो एनी डाऊट, एनी क्वेरी असतील तर तुम्ही विचारायचंय. आज येथेच थांबूया. प्रॉपर्टी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. नेक्स्ट लेक्चर आपल्याच टाइम वरती होईल. आज सरांना अडचण असल्यामुळे मी घेतलं. सायन्सचं लेक्चर 9 वाजता सुरू होईल लगेचच, आणि उद्यापासून आपलं लेक्चर 9 ला असेल, राईट. पिअर्सन बुक तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मॅथ्ससाठी एक एक्स्ट्रा बुक सॉल्व्ह करा. हे बोर्डाचं तर आपण कम्प्लीट करणारच आहोत, बट एक्स्ट्रा बुक करा. किंवा जर तुम्ही 11वीचं जर करत असाल तर मग मला वाटते मी प्रॉब्लेम घेतो तेवढे इनफ आहेत. ओके. पण ज्यांना सॉल्व्ह करायचं पिअर्सन त्यांनी बुक बाय करा आणि सॉल्व्ह करा. त्याच्यामधले सुद्धा मी डाऊट घेतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि पीडीएफ तुम्हाला भेटते का ते मी आज सेंड करतो, चेक करतो, भेटली की तुम्हाला सेंड करतो. ओके. 10वीची मी सेंड केली होती 10वीच्या विद्यार्थ्यांना, पण तुम्ही बाय केलेलंच ठीक असतं. ते पीडीएफ वरती जास्त वेळ अभ्यास करता येत नाही. पण सध्या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला घेऊ शकत नसाल तर मी चेक करतो. ओके. 11th मॅथ नाही शुभम, आपल्याला 11th फिजिक्स करायचंय. कारण कोणतीही साईड चूज केली आपण तर फिजिक्स हे कंपल्सरी आहे, आणि मॅथमॅटिक्स शिवाय फिजिक्स इनकम्प्लीट आहे. मी एक वाक्य लक्षातच ठेवायचं की फिजिक्स हार्ड का जातं विद्यार्थ्यांना, कारण त्यांनी मॅथ बेसिक क्लिअर गोष्टी नसतात. मग तुम्हाला फिजिक्स मध्ये भरपूर मॅथ वापरावं लागतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात, लिनियर इक्वेशन असतात. त्यामुळे जर तुम्ही फिजिक्सचे लेक्चर कंटिन्यू केलात तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ते पुढच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे. चलो देन, बाय एव्हरीवन. ओके. वेक्टर चॅप्टर हो, वेक्टर मॅथ मध्ये पण आहे, पण फिजिक्स मध्ये वेगळा आहे, मॅथ मध्ये वेगळा आहे. बट फिजिक्स आणि मॅथ अशा काही इंटरसेक्शन पार्ट आहे. आता आपण सेट पाहिलोय, म्हणजे सेटच्या भाषेमध्ये बोलणार आम्ही. देर इज सम इंटरसेक्टिंग पार्ट बिटवीन फिजिक्स अँड मॅथ. असा भरपूर पार्ट इंटरसेक्शन झालेला आहे, राईट. ओके. तर मी ज्या पद्धतीने सांगितलंय की माझा करंट इलेक्ट्रिसिटीचा चॅप्टर तुम्ही कंप्लीट करू शकता याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर वेक्टर चॅप्टरची मी प्लेलिस्ट तुम्हाला सेंड करतो. ओके, ठीक आहे. अजून काय अडचण कोणाला? Okay, chalo then. Bye everyone. We will meet tomorrow. Have a great day.